नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी शिर्डी पूर्णतः भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाली आहे। साई दरबारी नववर्षाचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहताना दिसत असून साई मंदिराच्या दर्शन रांगा पूर्णपणे भक्तांनी हाऊसफुल झाल्या आहेत। शिर्डीच्या प्रमुख रस्त्यांवर चौकाचौकात आणि मंदिर परिसरातही साई भक्तांची प्रचंड गर्दी उसळल्याचं चित्र दिसून आलं। नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री 12 वाजता मंदिर परिसरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती। ठीक 12 वाजता साईनामाच्या जयघोषात नववर्षाचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं। ओम साईरामच्या गजरानं संपूर्ण शिर्डी नगरी दुमदुमून गेली होती। देशभरातून तसेच परदेशातूनही आलेल्या भाविकांनी साईचरणी नतमस्तक होत नववर्षाची सुरुवात बाबांच्या भक्तीनं केली। कालपासूनच लाखो भाविक शिर्डीमध्ये दाखल होते। दिवसभर हा गर्दीचा ओघ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता। साई मंदिर परिसर, दर्शन रांग, भक्तनिवास, वाहनतळ तसेच शिर्डीतील प्रमुख रस्त्यांवर मोठी वर्दळ पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी दर्शनासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत होती। नववर्षानिमित्त साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची भव्य सजावट करण्यात आली। रंगबेरंगी रोषणाईत उजळलेलं साई मंदिर आणि परिसर भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे। संपूर्ण नगरीमध्ये भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झालंय। प्रचंड गर्दीमुळे दर्शनद्वारांवर तसेच प्रवेशद्वारांसमोर शिस्त राखण्याचं मोठं आवाहन साई संस्थान आणि पोलीस प्रशासनापुढे उभे ठाकलं। गर्दी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी साई संस्थांचे सुरक्षा रक्षक कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाची मोठी दमछाक होतानाही दिसत आहे। भाविकांची सुरक्षितता आणि सुरळीत दर्शनासाठी साई संस्थांचे प्रमुख अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून व्यवस्थापन करताना दिसून आले। भाविकांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन साई संस्थान प्रशासनानं केलंय। ओम साईराम। प्रथमतः सर्वांना जे आहे ते श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मी नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। बाबांचे भक्त जे आहेत ते बाबांच्यावर जे आहेत ते अगदी मनापासून प्रेम करतात आणि घरातील सर्वात प्रिय व्यक्ती म्हणून जे आहे ते बाबांची समर्पित भावनेने सेवा करत असतात। नवीन वर्षाची सुरुवात जी आहे बाबांच्या दर्शन घेऊन करायची अशी मोठ्या प्रमाणावर भक्तांची इच्छा असते। त्यामुळे जवळपास 2 लाखाच्या दरम्यान साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। दर्शनासाठी आल्यानंतरची पूर्ण व्यवस्था जी आहे ते दर्शन लाईन मध्ये त्यांची चहा बिस्किट, लहान मुलं असतील तर दुधाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दर्शन जे आहे ते सर्व सुरळीतपणे चालू आहे। काल जवळपास 71,000 साई भक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आज सुद्धा जे सर्व भक्तांचं दर्शन जे आहे ते चांगल्या रीतीने होईल याचा सर्व व्यवस्था जी साईबाबा संस्थांनी केलेली आहे। भक्तांच्या मध्ये सुद्धा जे आहे ते मोठा उत्साह आहे। म्हणजे गुरुवार आहे, नवीन वर्ष आहे आणि बाबांचं दर्शन आहे तर मोठा उत्साह आहे। तेवढ्याच उत्साहामध्ये त्याचं भक्ताचं दर्शन व्हायला पाहिजे अशी तयारी साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे। नववर्षाच्या निमित्तानं साई दरबारी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या लाखो भाविकांमुळे शिर्डी सध्या पूर्णपणे भक्तिरसामध्ये बुडाल्याचं चित्र आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी सपत्नीक साईबाबांच्या दर्शनास मध्यरात्री हजेरी लावली। दर्शनाच्या नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या। सर्व आघाड्यावर सुख संपदा लाभू देत, सर्वांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभू देत। नेहमीच जनतेच्या खुशालीसाठी मी नेहमीच प्रार्थना करतो आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आपले देशाचे गृहमंत्री अमित भाई आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, अविरतपणे देश सेवेसाठी काम करत राहतात। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो आपण केलेला आहे तो संकल्प करण्यासाठी साईबाबांना आम्हाला शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना साईचरणी आज केलेली आहे। नवीन वर्षासाठी तुम्ही काय संकल्प केलाय? असं की नवीन वर्ष हा संकल्प आहे, राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मी केलेला आहे आणि त्यानिमित्तानं राज्य दुष्काळमुक्त होताना सर्वांनाच करण्याबरोबर सर्वांना सुखशांती मिळू देत अशा प्रकारची प्रार्थना मी नेहमीच करत आलेलो आहे। नवीन वर्ष सुद्धा सर्वांना सुखाचं समाधानाचं जावं अशा प्रकारची प्रार्थना
बाबाची चरणी मी करतो. हिंदुस्थान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.